हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून पेटलेल्या वादावर केंद्रीय गृहमंत्री शहांचं स्पष्टीकरण। धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव दिला राजीनामा। भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची नियुक्ती। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा। मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा निर्णय। अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजप मुंबईत घोडदौड राखेल। पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी। केंद्राच्या अमृत योजना प्रभावीपणे राबवण्यात विलंब झाल्यानं नाराजीचा सूर। सह्याद्रीवरील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती। गोकुळच मैदान मारणार, हद्दवाढ शक्तीपीठ महामार्ग सुद्धा करणार। महाडिकांचा नाव न घेता सतेज पाटलांवर हल्लाबोल। पालकमंत्रीपदासाठी गणरायाला साकडं घालणार। गणराया पालकमंत्रीपदासाठी मार्ग काढेल। मंत्री भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। खासदार बजरंग सोनावणेंच्या पीए आणि मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल। शेत तलावाच्या दुरुस्तीचं टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवल्याचा भरत खेडकरांचा आरोप। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। नागपूरमधील खड्ड्यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। महानगरपालिकेसमोर खड्ड्यांचं भव्य प्रदर्शन भरवत हटके आंदोलन करत नोंदवला निषेध। मनोज जरांगेंविरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक। 29 ऑगस्टला जरांगेंना मुंबईत आंदोलन न करू देण्याच्या मागणीसाठी सदावर्ते आझाद मैदान पोलिसात करणार तक्रार। गणेशोत्सवात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप। राजस्थानच्या बासवाडा भागात महापूर। संगमेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा। मंदिरात अनेक भाविक अडकले। आणि पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। 5400 कोटींच्या योजनांचं करणार लोकार्पण। अहमदाबादमध्ये मोदी करणार रोड शो। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुलुक महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून उठलेल्या वादंगावर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिलाय। तसंच धनखड हे नजरकैदेत असल्याचा विरोधकांचा दावा देखील त्यांनी फेटाळून लावला। धनखड यांनी राजीनाम्यासाठी आरोग्याच्या कारणांचा उल्लेख केलेला आहे। त्यांनी पंतप्रधान आणि इतर मंत्री आणि सरकारमधील सदस्यांचे त्यांच्या चांगल्या कार्यकाळाबद्दल मनापासून आभारही व्यक्त केलेले आहेत। विरोधक विनाकारण या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून गोंधळ घालत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। धनखड़ साहब के साथ क्या हुआ था? उन्होंने आपने प्रेशर डाला था उन पर रिजिग्नेशन नहीं, के लिए? मुझे लगता है एएनआई ने रिसर्च विंग बंद कर दिया है। धनखड़ साहब का इस्तीफे का पत्र स्वयं स्पष्ट है। इन्होंने अपने आरोग्य का हवाला देते हुए इस्तीफा दिया है, स्वास्थ्य का हवाला देते हुए, और उन्होंने सरकार के मंत्री, प्रधानमंत्री और सभी सदस्यों का हृदय से उनके अच्छे कार्यकाल के लिए धन्यवाद किया है। ये भी बात निकल रही है कि शायद कू कर रहे थे। कौन? धनखड़ जी? नहीं, ऐसी कोई बात नहीं है जी। इसमें बात का धनखड़ नहीं बनाना चाहिए। धनखड़ जी संवैधानिक पद पर बैठे, अपने कार्यकाल में उन्होंने संविधान के हिसाब से अच्छा काम किया जी। इनकी निजी स्वास्थ्य की समस्या के कारण इन्होंने इस्तीफा दिया है। हाँ। इसको ज्यादा खींचकर कुछ ढूंढने का प्रयास नहीं करना चाहिए। देखिए, देश में बहुत सारी पॉजिटिव स्टोरीज हैं। हमेशा इस तरह की स्टोरी के पीछे नहीं लगे। मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खास शैलीत टीका केलेली आहे। राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत, ते नेहमीच खोटं बोलतात। महाराष्ट्रातील नेत्यांना देखील तीच स्वप्न पडू लागलेली आहेत।
राहुल गांधी खोटं बोलू लागलेले आहेत आणि त्यांच्या खोट्यात हे देखील खोटं बोलत असल्याचा टोला त्यांनी लगावला. दुसरीकडे खास शायरीतून फडणवीसांनी राहुल गांधींना टोला लगावलाय. दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींना चांगलंच धारेवर धरलं. मैंने पहले ही कहा है कि राहुल गांधी जी ये सीरियल लायर है, ये लगातार झूठ बोलते हैं. और अब मुझे बड़ा दुख है कि हमारे महाराष्ट्र के नेताओं को भी अचानक सपना पड़ा है कि राहुल गांधी ही सच बोल रहे हैं, इसलिए उनके झूठ में अब इनका भी झूठ मिल रहा है. लेकिन झूठ की कोई बुनियाद नहीं होती, झूठ का किला ढह जाता है. जब तक ये नहीं जानेंगे कि जनता में जाकर जनता का वोट जीतना पड़ता है, जनता का विश्वास जीतना पड़ता है, तब तक ये अपने आप को समझा रहे हैं. इसलिए मैंने कल भी कहा कि दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब, ऐसा मैं इनको समझाना चाहता हूं. धाराशिव तुळजापूर बोगस मतदान प्रकरणावरून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकलेत. बोगस मतदार नोंदणी प्रकरणी सूत्रधार आमदार राणा पाटील असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केलाय. तर आता काँग्रेसकडे आरोप करण्याशिवाय काहीच उरलं नसल्याचं प्रत्युत्तर पाटलांनी दिलंय. माझ्या विरोधात जे काही भाजपचे उमेदवार आहेत राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्यावर आमचा संशय आहे. आज नक्कीच पुढं ह्या तपासामध्ये, पण आज तपास पारदर्शकतेने होणार आहे का, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. त्यांच्याकडे दुसरं काही करायला आहे का, दुसरं काही करायला आहे का? नाही, एक गोष्ट स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाचं जे मत आहे की चुकीचं काही झालेलं नाही आहे, एकही चुकीचं व्यक्ती त्या मतदार यादीत नाही आहे, हे जे त्यांचं म्हणणं पूर्ण देशभर सांगितलं जात आहे, त्याला पुष्टी मिळते या प्रक्रियेतनं. आणि इतर काही गोष्टी जर काही असतील तर त्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी, त्याच्याबद्दल काहीच डाऊट असायचं कारण नाही. भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांची निवड करण्यात आलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. साटम 3 टर्म आमदार आहेत आणि त्याचबरोबर बीएमसीमध्ये देखील नगरसेवक म्हणून काम पाहिले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं केलेली ही घोषणा महत्त्वाची मानली जाते. दरम्यान साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण असून यावेळी मुंबईमध्ये नक्कीच महायुतीची सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे. आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे. मुंबईतले सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते, अध्यक्ष, पूर्व अध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे. संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. आणि आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिषजींकडे आता मंत्रिपदाचा भार आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने
आपला नवीन अध्यक्ष मुंबईकरता निवडलेला आहे. आणि याबाबत नवनिर्वाचित मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांनी. पहिली तुमची प्रतिक्रिया काय? मी पक्ष नेतृत्वाचे अत्यंत मनापासून मी धन्यवाद देतो की एवढी मोठी जबाबदारी ही माझ्या खांद्यावरती पक्षाने टाकलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती जाऊन आशीर्वाद घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर निवडून आणण्याकरता परिश्रम करेल. ज्या ठाकरेंना तुम्ही अंगावर घेतलं होतं, कोविड काळामध्ये त्यांचे घोटाळे असेल, दिशा सालियांचा वादग्रस्त मृत्यू असेल किंवा सुशांत सिंग राजपूत असेल, त्या ठाकरेंना आता अंगावर घेत असताना 2 ठाकरे तुमच्या समोर असणार आहेत. कसं पाहता या आव्हानाकडे? बघा, समोर कोण असणार आहे याची चिंता आम्ही जास्त करत नाही. आमचा केंद्रबिंदू हा मुंबईकर आहे आणि प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती जाऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मुंबईकराची मतं जाणून घेईल, मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल आणि मुंबईकरांना अपेक्षित आहे अशा प्रकारचं पारदर्शक प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देताना मुंबईची सुरक्षा ही सुद्धा कायम राखण्याकरता आम्ही प्रयत्न करू. लोकसभा निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्हमुळे मोठा फटका भाजपाला बसला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये तो भरून काढला. मात्र या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती फेक नरेटिव्ह तयार केला जातोय असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. कितपत विरोधक यामध्ये यशस्वी होतील असं तुम्हाला वाटतं? जे खोटं विरोधकांकडून सारखं वारंवार बोललं जात आहे त्याला खरं तर उत्तर ही महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता देणार आहे. आणि महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता ही म्हणणार आहे की होय, मी भाजपला मत दिलं होतं, महायुतीला मत दिलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही भाजपला आणि महायुतीलाच मत देऊ. आणि यांच्या या खोटारडेपणाला मुंबई आणि महाराष्ट्राची जनता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीला आणि भाजपला मतदान करून यांचा हे खोटारडेपणा उघडा पडेल. हे होते भाजपाचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा जवळचा सहकारी आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मैदानात उतरवलेला आहे. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती झेंडा फडकवते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.